आजी घाबरली, आजी 50 रुपयाची. का 50 रुपयाची दारी खात का दारी कापून होत नाही काय होणार त्यात बघ तू. नाही ग आजी आधी नाही ना टाक तू जाडी जाडी लाव बारीक नको. खेकड्यांचा रस्सा आता शिजून रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवतो आतमधून पण. हा बघा एक नंबर झालेला आहे. तर मंडळी इकडे ना आपल्या इथे मच्छीवाली मावशी आल्या, नेहमी येत असते. मावशी काय काय आणलं आज? कोलंबी, खेकडी, मांदेली. आणि बघा आता खेकडी लावलेली आहेत. कोळंबी कशी आहेत? ही जाडी 400 रुपये. 400 रुपये ना? 400 रुपये किलो जाडीवाली आहे बघा. जाडीवाली. मोठ्यातली आहे ती. 400 रुपये काय किलो आहे? किलो किलो 400 रुपये. 250 रुपये किलो छोटी. 250 रुपये ना? खेकडी संपली ही छोट्यातली आहे. छोट्यातली. आणि खेकडी कशी? खेकडी 100 रुपये. 100. अजून काय काय? मांदेली. मांदेली आहेत ना? मांदेली मोठी आहे, जाडी आहेत जाडी मांदेली. मांदेली. कशी आहे ती मांदेली? 50 रुपये वाटा. 50 रुपये ना? 3 प्रकारची मच्छी अजून पण आहे. अजून काय नाही. अच्छा, मांदेली, खेकडी आणि कोळंबी आणली. कोळंबी चांगली दिसते, मस्त आहे कोळंबी. आम्ही आता खेकडी घेण्याचा विचार करतोय. ही कुठली समुद्रातली आहे ना? समुद्रात. समुद्रातली खेकडी आहे. आता घेतोय खेकडी. रस्सा मस्त. आजी घेते मांदेली. आजी मांदेली आजी घेते. मांदेली तुम्हाला हे घे. मांदेली मस्त. मांदेली मस्त आहे, जाडी आहे. फ्राय करायला पण छान. आजी घाबरली, आजी 50 रुपयाची. का 50 रुपयाची दारी खात का दारी ही बघ तकडा कापून किती होणार बायो यातनं कापून होत नाही काय होणार त्यात बघ तू. नाही ग आजी आधी नाही ना टाक तू जाडी जाडी लाव बारीक नको. त्यानं फ्राय करायची आहे. अरे मग बारीक लावला आजी मुंबईला एवढी नसतात, जाडी आहेत पण ही. जाडी असतात ते फ्राय करायला जाडी पाहिजे हे काय नाही, ही हात चांगली आहेत. नको हा नुटा कोण खात अगं जास्त दिला तुला. नको म्हणा. चढू लावतो माझ्या याला चढू लाव. हा हा हे बारीक बघा कशाला हे आजी सर्व मांदेली घेते. फ्रायला काय की? फ्रायला. फ्रायला फ्रायला बरी आहे, चांगली आहेत पण. तुम्ही झाला हा झाला एक दिवस हा हा मावशी निघते आता. बाय बाय मावशी. आरामात जाऊ. हा आली होती मावशी मच्छी घेऊन. छान मच्छी आणली. तर मंडळी इकडे बघताय मच्छीवालीकडून ना ही आपण खेकडी घेतलेली आहेत. ही पूर्ण ना समुद्रातली खेकडी आहेत आणि 100 रुपयाचा वाटा मिळाला. इकडे काकी आहे, आज काकी खेकड्याचा रस्सा बनवणार आहे. काकी मस्त ना यांचा रस्सा होता. चांगला झणझणीत. हा झणझणीत रस्सा बनवायचा. आता ना सर्व कटिंग करून घेतोय. आंगड्या वगैरे साईडला करायचे. आपल्या खाडीत काय की काळी खेकडी भेटतात, ही समुद्रातली. समुद्रातली आहेत. हा आपल्या खाडीतली काळी असतात, वेगळी असतात ते. त्याची टेस्ट अजून भारी जाणार लागते. नाही केव्हा तरी तुम्ही हो जाऊ पकडायला. आता ना इकडे सर्व आंगड्या वगैरे अलग करायचे. त्या आंगड्याचा आपण ना म्हणजे रस्सा बारीक करायचे आहेत, रस्स्यामध्ये घालायला होतील त्यांचं ज्यूस काढून. आणि इकडे आता सर्व साफ करून घेतोय. त्या आंगड्या सर्व अलग काढतोय. पेंदे वगैरे पूर्ण क्लीन करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे ओपन करायचंय. हे नाही आपण घ्यायचं, हे नको ना, हे घ्यायची गरज नाही, आतमधलंच डायरेक्ट घ्यायचं. कारण काळी नाही खेकडी नाही. आंगड्या साईडला करायचा सर्व आणि पेनला कट करायची गरज नाही ना काकी. नाही कट करायला नाही. डायरेक्ट ओपन पण होते चांगला. साईडला असतो ना आंगड्या काढल्या की ओपन करायला मिळतो. इकडे ना आपण पूर्ण क्लीन करून घेतलंय. हा वरचे पूर्ण कवची काढले. ही आता ना ह्याच्या साईडचं पण ना आपल्याला क्लीन करून घ्यायचं. बघा आतमध्ये असं असतो हा साईडला. आणि वरचे ना हे बघा कापसासारखा असतो, तो पण काढून घ्यायचा साईडने, म्हणजे पूर्ण ना आपला खेकडा क्लीन होतो. तर इकडे ना आई पण आता आलेली आहे. मीटिंगला गेली होती ना. हो आज मीटिंग होती ना. हा देवळामध्ये.
तर त्याच्यासाठी मीटिंगला गेलेली. हा काय घेतला? खेकडी घेतली, मच्छीवाली आलेली काळी घेतली. समुद्रातली. हा. इकडे ना खेकड्याच्या रसासाठी आपल्याला वाटप लागणार आहे, तर आता वाटपाची तयारी करते. इकडे आपण 1.5 कांदा घेतलेला, तो फ्राय करायला आता घेतलाय बघा. पूर्ण तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आणि इकडे ना वाटपासाठी आपल्याला खोबरा पण लागणार आहे. ती अर्धा वाटी खोबरा आहे, तो पण भाजून घेतलाय. तर इकडे ना वाटपासाठी सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत बघा. कांदा पण फ्राय करून झालेला आहे, खोबरा इकडे भाजून घेतलाय. इकडे लसणी 7-8 लागणार आहेत आपल्याला. आल्याचे 2 बारीक तुकडे घेतलेत. धना पावडर आणि गरम मसाला आहे 1 चमच घेतला, 1 चमच मीठ. हा वाटपासाठी आपल्याला सर्व गोष्टी लागणार आहेत. इकडे खास ना आपण पाट्यावरती वाटप तयार करणार आहोत. इकडे खोबरा वगैरे पहिला बारीक करून घेतोय. सर्व गोष्टी ना आपल्याला बारीक करून घ्यायला लागतात पाट्यावरती, नंतरला एकसाथ पूर्ण सर्व बारीक होतं. पाट्यावरची काही चव एक नंबर लागते ना. पाट्याची चव मस्त असते. हा भारी एकदम. गावाला पाट्यावरचीच ना मसाल्याची भारी टेस्ट लागते. कोणती पण भाजी बनवली ना मस्त होते. पाट्यावर मेहनत लागते. हो मेहनत जाम. मिक्सरला मेहनत नाही लागत, पण त्याला टेस्ट नाही येत. टाइम पण याला खूप वेळ लागतो सर्व वाटप तयार करायला. खोबरा बारीक करून झालेला आहे. तर लसणी आणि आल्याचे तुकडे घेतले, ते पण बारीक करून घ्यायचे. सर्व मीठ घालून घेतोय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हा बघा पूर्ण ना आता बारीक करून घ्यायचं, मीठ घालून मिक्स करून झाला की. जाड असतो ना खोबरा, तर थोडासा बारीक केल्याच्या नंतर व्हायला चालू झाले असा. तर इकडे ना खोबरा आता आपला पूर्ण बारीक करून झालेला आहे. कांदा पण बारीक करून ना वाटून घ्यायचा आपल्याला. पहिला खोबरा बारीक करून घ्यायचा, म्हणजे कसं कांदा नंतर व्यवस्थित बारीक होतो. मिक्स करून घेतोय आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित पुन्हा बारीक करून घेतोय. इकडे थोडं बारीक करून झालंय. आता शेवटी आपल्याला धना पावडर आणि गरम मसाला ऍड करायचा आहे. लास्टला आपल्याला करायचं असतं. व्यवस्थित मिक्स करून पुन्हा बारीक करून घ्यायचंय. हा बघा इकडे ना पूर्ण आपला आता वाटप रेडी झालेलं आहे. हा बघा एकदम बारीक झालेलं आहे, मस्त तयार झालंय. पूर्ण पाट्यावरचा हा आपला वाटप आहे. काढून घेते. इकडे ना आता सर्व आपण आंगड्या वेगळ्या केल्या होत्या ना, त्या पण पाट्यावरती वाटून घेतोय. ह्याचा पण आपल्याला ना असं सर्व ज्यूस बनवून आतमध्ये खेकड्याच्या रसामध्ये घालायचे. ते सर्व पाट्यावरती आता बारीक करून घ्यायचे. इकडे ना बारीक करून झालाय. आता सर्व प्लेटमध्ये काढून घेतोय. थोडंसं पाणी घालून घेतलंय प्लेटमध्ये. व्यवस्थित मिक्स करून ना त्याचा पूर्ण ज्यूस अलग करायचा, गाळून घ्यायचं. तसं याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं, सर्व मिक्स होऊन जातो पूर्ण आतमधला रस. पूर्ण ज्यूस काढून घेते. तर मंडळी आता ना संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचा क्लायमेट बघा कशा प्रकारे झालाय. संध्याकाळीच ना आमच्याकडे म्हणजे मच्छीवाली येत असते. संध्याकाळी सकाळी असं 2 टायमिंग असतो बघा. वरती आकाश बघा पूर्ण ढगढग आलेत, पावसासारखं वातावरण झालंय. तर इकडे ना फोडणीसाठी पण आपण सर्व गोष्टी रेडी केल्या आहेत. 1.5 कांदा घेतलेले आहेत, पूर्ण बारीक करून घेतला. इकडे तेजपत्त्याची 3 पानं आहेत. लसणी 4 लागणार आहेत, कारण वाटपामध्ये पण आपण लसूण घेतलेले आहे, त्याच्यामुळे फोडणीसाठी फक्त घेतले. तर इकडे खेकडी ना आपण ह्याच्यातच टाकतोय. हा आपण आंगड्यांचं पाणी बनवलं होतं आणि वाटपाचं पण थोडंसं पाणी ह्याच्यात मिक्स आहे. याच्यामध्ये ना पूर्ण आपण ना सर्व मसाला वगैरे लावून घ्यायचा. इकडे वाटप तयार केला होता ना, तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा.
ते खेकड्यांना पूर्ण तो लागतो चांगला मसाला आतपर्यंत जातो. इथे 1 चमच हळद घालून घेतोय, मसाला 2 चमच. तर इकडे ना चूल पण आता पेटवलेली आहे, वरती टोप जरा तापत ठेवायचंय. कांदा घालून घेतोय, वरतून तेल सोडायचं आहे. कांदा ना व्यवस्थित आता परतवून घ्यायचा. कांदा आणि लसणीची आपल्याला फोडणी द्यायची. बाकी सर्व गोष्टी आपल्या वाटपामध्ये आहे. आणि तेजपत्ता घालून घेतलाय, इकडे लसूण घालून घेतो. हळूहळू ना कांदा तर ब्राऊन व्हायला चालू झाले. तर इकडे ना आता कांदा लसूण मस्त परतवून घेतलेले आहे. त्यानं हलका तांबूस कलर आलाय. हे पण ना सर्व मिक्स करून घेतोय. वाटप लाल तिखट आपण घातला होता, हळद वगैरे सर्व मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित सर्व खेकड्यांना मसाला लागतो. पाणी सर्व आपण तो खेकड्यांचा मगाशी ज्यूस बनवला तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पाणी ॲड नाही केला. आता सर्व घालून घेतोय टोपामध्ये. मस्त चुलीवरचा खेकड्यांचा रस्सा पण बनवतो, 1 नंबर होता चुलीवर. आणि वाटपाच्या मसाल्यात एकदा बनवून बघा. आपण जो वाटप बनवला ना कांदा खोबरा लसूण आणि आल्याचा, त्या वाटपात एकदा बनवून बघा, 1 नंबर होतो. सर्व मिक्स करून घेतोय. हा सर्व वाटपाचं पाणी राहिलं होतं ना तो ॲड करून घेतोय. पूर्ण रस्स्याला आपल्याला पाणी लागणार आहे, त्याच्यामुळे पाणी ॲड करून घ्यायचे. वाटपामध्ये होता ना तर जास्त नाही लागणार आहे मीठ, 1 चमच घातलं तरी पण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडा टाईम ना आता आपल्याला हा पूर्ण रस्सा शिजायला ठेवायचा आहे. सर्व गोष्टी याच्यामध्ये ॲड करून झालेल्या आहेत. तर इकडे आई ना आता सर्व भाकऱ्यांची तयारी करते, खास खेकड्याच्या रस्स्याबरोबर खायला ना. हो, खेकड्याच्या रस्स्याबरोबर भाकरी मस्त लागते. हा जबरदस्त एकदम. इकडे तवा पण तापलाय, आता भाकरी यामध्ये घालते. इकडे रेडी झालेत बघा यार, मस्त एकदम तांदळाची भाकरी 1 नंबर लागते रस्स्याबरोबर. मस्त ना इकडे तांदळाची भाकरी आता फुगायला लागली. तर मंडळी इकडे बघताय आपला ना खेकड्यांचा रस्सा आता शिजून रेडी झालेला आहे. तुम्हाला दाखवतो आतमधून पण. हा बघा 1 नंबर झालेला आहे, एकदम भारी शिजले. आणि रस्सा पण ना भारी दिसतोय बघा. सर्व गोष्टी मस्त शिजलेल्या. आता चुलीवरून काढलेलं आहे आणि एकदम गरमागरम आहे. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय खेकड्याचा रस्सा मस्त बनवलेला आहे. इकडे ना चिकन सुद्धा बनवलेला. चिकन आहे, इकडे जवळा आहे आणि भाकरी आहे. मस्तपैकी जेवणाचा हा बेत आहे. तर म्हणजे इकडे ना आता रस्सा तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झालेला आहे ते. 1 नंबर झाला, एकदम झणझणीत आहे. आज खास ना काकीने रस्सा बनवलेला आहे. ॲक्च्युली आता कसा अंधार झाला आहे, म्हणजे आमच्या इकडे ना लाईट गेलेली आहे गावाला, पण चार्जिंगवाले बल्ब वगैरे त्याच्यामुळे थोडासा उजेड दिसत आहे. आणि आज तुम्हाला पूर्ण अशी काकीने खास खेकड्यांची रेसिपी दाखवली आणि जबरदस्त रस्सा झालेला आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज मच्छीवाली मावशी आपल्या घरी आली होती आणि आज ना खास करून मच्छीवाली मावशीने खेकडे आणली होती. तर काकीने पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर केली खेकड्यांची. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.